समुद्र मेथी याची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी बघा इथे ह्या अशा मेथीच्या जुड्या येतात। ही साफ कशी करायची किंवा कापायची कशी हे मी आता तुम्हाला दाखवत आहे। जुड्या ज्या आहेत ते बघा खाली एकदम पातळ मुळ्या आहेत आणि वरती थोड्याशा जाडसर आहेत। तर कैचीने ह्या ज्या बारीक ज्या मुळ्या आहेत त्या सगळ्या कापून घ्यायच्या आहेत आणि हे एवढं ठेवायचं आहे आणि ह्याला जी गाठ बांधलेली आहे दोरीने ती दोरी कापायची आहे। हे बघा याच्यामध्ये माती सुद्धा खूप असते। हे सर्व अशा मी कापून घेत आहे। बघा सर्व मेथी मी अशी कापून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये माती सुद्धा भरपूर प्रमाणात असते, म्हणून धुयाची सुद्धा एक याची वेगळीच पद्धत आहे, ती पण मी आज तुम्हाला दाखवत आहे। भाजी धुण्यासाठी इथे मोठं एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पाणी टाकलं आहे आणि ही भाजी आता याच्यात टाकत आहे आणि भाजी बुडेल इतकं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। भाजीला कितीतरी ही माती आणि असे टरफल असतात भाजीचे, हे असे ते सर्व काढायचे आहेत। तर भाजी चांगली जरा हाताने अशी हलक्या हाताने ही चोळायची आहे। त्यातली जी माती वगैरे असेल ती खाली तळाला जाऊन बसेल। ही थोडीशी 5 मिनिटं अशीच पाण्यात ठेवून द्यायची आहे। आता 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि ही वरची भाजी आहे ती अलगद काढून घ्यायची आहे। खाली जी घाण उरलेली आहे ते मी आता पाणी टाकून देत आहे। बघा याच्यामध्ये किती बारीक माती आहे, म्हणून ह्या भाजीला 5 ते 7 वेळा तरी चांगलं धुवून घ्यायचं आहे। दुसऱ्यांदा मी पाणी घेतलेलं आहे आणि परत ही भाजी धुवायला टाकत आहे। परत अशाच प्रकारे ही पूर्ण 5 मिनिटं अशी पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि नंतर मी जसं पहिल्यांदा केलं तशाच प्रकारे हे 5 ते 7 वेळा मी धुवून घेणार आहे। भाजी मी धुवून घेतलेली आहे आणि ती मी आता कापून घेत आहे। ही भाजी कापताना जास्त बारीक कापायची नाहीये, अशी थोडीशी मोठी मोठीच कापायची आहे। अशा प्रकारे कापून घ्यायची आहे। भाजीसाठी मी कांदा कापून घेत आहे। भाजीसाठी बटाटा सुद्धा घेतला आहे आणि बटाटा पण कापताना जास्त जाडा कापायचा नाहीये, असं मीडियम साईजचाच कापायचा आहे, कारण ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहे आणि ही भाजी जास्त जरा कडू असते, म्हणून त्याला मी कांदा आणि बटाटा घालत आहे। कांदा थोडासा जास्तच घेतलेला आहे, त्यामुळे ही भाजी कडू होत नाही आणि खायला पण टेस्टी लागते। हे बघा बटाटा मी अशा साईजमध्ये कट करून घेतलेला आहे, जास्त मोठा नाही आणि जास्त बारीकी नाही। पॅन गरम करायला ठेवला आहे आणि याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल एवढं मी तेल टाकत आहे। तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरे टाकत आहे। जिरे गरम झाला आहे, आता मी याच्यामध्ये कांदा टाकत आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ झाला आहे, इथे मी 1 टेबलस्पून होईल एवढं मिरचीचा खरडा वापरत आहे, तो टाकत आहे। तुम्ही याऐवजी कापून सुद्धा मिरची घालू शकता। याच्यामध्ये कांदा जास्त ब्राऊन करायचा नाहीये, थोडासा गुलाबी रंगावर आला की मी याच्यामध्ये खरडा टाकलेला आहे। आता याच्यामध्ये मी हे बटाटे कापून घेतलेले आहेत ते टाकत आहे। हे बटाटे सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहेत। आता मी गॅस स्लो करते आणि याला झाकण लावत आहे आणि 5 मिनिटं मी हे बटाटे थोडेसे शिजवून घेणार आहे। 5 मिनिटे झालेली आहेत। अर्धा टीस्पून जिरेपूड टाकत आहे, अर्धा टीस्पून धनेपूड, पाव टीस्पून हळद, हे सगळं परतून घ्यायचं आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये ही जी धुतलेली भाजी आहे ती टाकत आहे। भाजी मिक्स करून घ्यायची आहे। याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाहीये, मी शेवटी मीठ टाकणार आहे, कारण भाजी शिजून थोडीशी होणार आहे। आधीच मीठ टाकलं तर खारट होण्याची शक्यता असते। आता याच्यावर झाकण ठेवून मी ही स्लो गॅसवर वाफेवरच ही भाजी शिजवून घेणार आहे। भाजी मी शिजायला ठेवून 10 मिनिटे झाली आहे। भाजीला पाणी सुद्धा सुटलं होतं बघा, त्या पाण्यातच ही भाजी शिजली गेली आहे
आणि बटाटा पण बघा तुटला जातोय लगेचच. हे बघा. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे. तर 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहे. भाजी शिजली आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे. याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं आहे ते टाकत आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. इथे मी 1 चमचा टाकलेला आहे. खोबऱ्यामुळे पण भाजीचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो, म्हणून याच्यामध्ये मी कांदा, बटाटा आणि खोबरं हे टाकलेलं आहे. त्यामुळे ही मेथीची भाजी बिलकुल कडू लागत नाही आणि खायला सुद्धा टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा ही कमी साहित्यात आणि टेस्टी भाजी करून बघा. वरून थोडंसं मी खोबरं टाकत आहे. मी सुद्धा अशा प्रकारे अगदी करायला सोपी, कमी साहित्य आणि खायला चविष्ट अशी ही समुद्र मेथीची भाजी आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे करून बघा.